आज आपण कुमार बेलदार न्यूज पोर्टल या न्यूज पोर्टलवरती उपजिल्हाधिकारी तथा समाजभूषण सन्माननीय नितीन कुमार मुंडावरे साहेब यांची मुलाखत घेत आहोत. सन्माननीय नितीन कुमार मुंडावरे साहेब, यानंतर आपल्या सोबत आहेत आजच्या मुलाखतीसाठी चॅनलचे संचालक तथा मुख्य संपादक सन्माननीय प्रफुल्लचंद्रजी कुमार साहेब. त्याचप्रमाणे महिला संपादक सौभाग्यवती मनीषाताई कुमावत. त्याचप्रमाणे माननीय श्री मुंडावरे सरांच्या मिसेस कुमुदिनीताई व त्यांच्या मातोश्री व संपादक मी स्वतः देवीदास परदेशी. आपण दादांची मुलाखत घेण्यामागे एक प्रमुख कारण आहे की दादांनी समाजासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी खूप मोठं काम उभं केलेलं आहे. दादा सदैव आपल्या ड्युटीतून वेळ काढून सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतात, तन मन धनाने. आणि विशेष म्हणजे दादांनी जेवढा वेळ आजपर्यंत समाजाच्या मंडळांना दिला, ते मंडळांचे सल्लागार आहेत, तेवढा वेळ आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने दिला नाही. इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यात गर्व नसताना सामाजिक कामात सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्ती असून त्यांनी MPSC 3 वेळेस क्रॅक केली आणि आज ते उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. आपण याकरता आज त्यांची मुलाखत घेत आहोत. मुलाखत सुरू करत आहोत. सर, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी आपण सांगावी. माझा जन्म हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील आहे आणि माझं शिक्षण पण जे आहे प्राथमिक असेल आणि माध्यमिक असेल आणि कॉलेजपर्यंतचं शिक्षण हे सटाणा येथेच झालेलं आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे सटाणा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण हे वसंतराव फुलसिंग नाईक विद्यालय या विद्यालयात झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन जे आहे, मग उच्च माध्यमिक शिक्षण जे आहे आणि ग्रॅज्युएशन जे आहे हे सटाणा येथील MVPच्या कॉलेजमध्ये कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात. माझं ग्रॅज्युएशन हे पदार्थ विज्ञान, ज्याला आपण फिजिक्स म्हणतो, ते फिजिक्समध्ये झालेलं आहे. तसं 12वी नंतर माझा नंबर हा BE इन्स्ट्रुमेंटेशन या याच्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथे पण लागला होता आणि ते गुरु गोविंद सिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी. परंतु तिथलं सगळी परिस्थिती वगैरे बघता माझ्या वडिलांनी मला काही तिथे त्यावेळी जाऊ दिले आणि ते मला म्हटले, तू ग्रॅज्युएशन कर, वाटतं तर पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आणि मग त्याप्रमाणे मी ग्रॅज्युएट झालो 91 साली आणि 91 साली ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझं पुणे विद्यापीठात फिजिक्स डिपार्टमेंटला MSc ला नंबर लागला. पहिलं सेमिस्टर झाल्यानंतर दुसऱ्या सेमिस्टरच्या वेळी मला अस्थमाचा त्रास झाला आणि माझं दुसरं सेमिस्टर हे आजारपणामुळे वाया गेलं. आणि दुसऱ्या वर्षी ज्यावेळी मी ऍडमिशन घ्यायला गेलो त्यावेळी त्यांनी 1 वर्ष एक्सटेंड करावं लागेल असं सांगितलं. त्यावेळी मग मी निर्णय घेतला की आता MSc करायचं नाही, मी ऍडमिशन अभ्यासापुरतं घेतलं आणि MPSC करायचं हे मी. आणि मग त्या वर्षी मी MPSCच्या एक्झाम्स या 93 साली दिली. 93ला मी PSI, त्यावेळी PSI, STI आणि असिस्टंट अशी 3 पदांची एक्झामिनेशन एकत्र व्हायची MPSCची. या व्यतिरिक्त त्यावेळी स्पेशल ऑडिटर क्लास 2 कोऑपरेटिव्ह ही पण MPSC मार्फत एक ऍडव्हर्टाईज आली होती, त्याला सरळ सेवा असं म्हणतो MPSCची. त्याच्यातही मी फॉर्म भरला आणि राज्यसेवेचा पण मी फॉर्म त्या वर्षी भरला. 93 साली माझं PSIचं पण सिलेक्शन झालं, स्पेशल ऑडिटरचं पण सिलेक्शन झालं आणि 93लाच मी राज्यसेवेची प्रिलिम पण पास झालो होतो आणि मुख्य परीक्षेला मी होतो. परंतु हे इकडं सिलेक्शन झालं आणि मला पेपर बरे गेले नाही असं वाटल्यामुळे मी थोडासा आनंदात आणि आपल्याबद्दल थोडासा कमीपणा वाटल्यामुळे मी शेवटचा पेपर त्यावेळी दिला नाही. आणि ज्यावेळी निकाल लागला तर त्यावेळी मला त्याच वर्षी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला जायला 12 मार्क्स मला कमी. पण 93 साली माझं हे दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर PSIच्या परीक्षेच्या वेळी काही ठिकाणी पेपर फुटीचे मोठे प्रकरण झालेले होते आणि ते उघडकीस आल्यामुळे सुप्रीम कोर्टापर्यंत हा सगळा विषय गेला होता आणि 93 साली सिलेक्शन होऊ नये त्यावेळी ऑर्डर्स ह्या लवकर आल्या. स्पेशल ऑडिटर पण मी त्यावेळी झालो, आमची 54 लोकांची बॅच होती आणि हे इतकी मोठी भरती ही कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच वर्षाच्या नंतर झाली होती. आणि त्यावेळी क्लास 3 संघटना ही मॅट मध्ये, ज्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणतात, त्या मॅट कोर्टामध्ये गेली होती आणि त्यांनी आमच्या ह्या नियुक्तीला स्थगिती त्यावेळी मॅटने दिलेली. अर्थात त्यावेळी आम्हाला कोणाला मॅट हे कोर्ट असते हे माहीत नव्हतं. मॅट म्हणजे खाली आत राहायची चादरच असते हेच आम्हाला माहिती.
आणि पहिल्यांदा आमचे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची आम्हाला ओळख पडली. परंतु त्यावेळी आता जसं कम्युनिकेशनचं साधन आहे तसं त्यावेळी कम्युनिकेशनचं साधन नव्हतं आणि आमची बाजू त्या मॅट कोर्टामध्ये मांडायला त्यावेळी कोणी नव्हतं. परंतु आमचे काही मुंबईचे ज्यावेळी सिलेक्ट झालेले सहकारी होते ते मॅट कोर्टात अपिअर झाले आणि त्या ठिकाणी रिक्रुटमेंट रूल्स असतात प्रत्येक पदावरचे आणि क्लास 2 डायरेक्ट जे आहे त्याचा एक कोटा हा ठरलेला असतो. हा त्या ठिकाणी त्यांनी कोर्टाला दाखवून दिला आणि त्याप्रमाणे मग कोर्टाने तो स्टे उठवला. दरम्यानच्या त्याच काळामध्ये PSIचा पण स्टे उठलेला होता. परंतु दोन्ही ठिकाणी सिलेक्शन होणे ऑर्डर येत नसल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं होतं. सटाणा गावात अनेक लोक टिंगलटवाळी पण कदाचित करत होते, कारण माझी शरीरयष्टी ही काही फौजदारासारखी नव्हती त्यावेळी. 48 किलो वजन होतं, परंतु मी स्पोर्ट्समन होतो आणि मला त्यावेळच्या त्या फिजिकलमध्ये 200 पैकी 185 मार्क्स मला मिळालेले होते आणि माझं त्यामुळे त्यावेळी सिलेक्शन झालेलं. आणि काही लोकांना त्यावेळी वाटत असतं की बा आपला मुलगा नाही झाला त्याचं त्यांना दुःख नसतं, पण शेजारच्याचा झाला याचं दुःख त्या अशा वेळी जास्त असतं आणि असे मला बरेच टोमणे पण त्यावेळी मिळायचे. परंतु त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की PSIला जायचं नाही, स्पेशल ऑडिटरला जायचं, कारण ही क्लास 2ची होती, PSI ही क्लास 3 आहे. परंतु मग पहिले ऑर्डर ही कोर्टाच्या याच्यामुळे पहिले ऑर्डर PSIची आली. मग मी मार्च 95ला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथे ट्रेनिंगला मी जॉईन झालो. 3 महिने मी ते ट्रेनिंग केलं. 580 लोकांची बॅच होती 95ची. एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे दया नाईक, तो दया नाईक पण माझाच बॅचमेट, आम्ही त्या बॅचला होतो. परंतु जून महिन्यामध्ये स्पेशल ऑडिटरमध्ये, ज्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणतात, त्या मॅट कोर्टामध्ये गेली होती आणि त्यांनी आमच्या ह्या नियुक्तीला स्थगिती त्यावेळी मॅटने दिलेली. अर्थात त्यावेळी आम्हाला कोणाला मॅट हे कोर्ट असतं हे माहीत नव्हतं. मॅट म्हणजे खाली आत राहायची चादरच असते हेच आम्हाला माहिती होतं. आणि पहिल्यांदा आमचे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची आम्हाला ओळख पडली. परंतु त्यावेळी आता जसं कम्युनिकेशनचं साधन आहे तसं त्यावेळी कम्युनिकेशनचं साधन नव्हतं आणि आमची बाजू त्या मॅट कोर्टामध्ये मांडायला त्यावेळी कोणी नव्हतं. परंतु आमचे काही मुंबईचे ज्यावेळी सिलेक्ट झालेले सहकारी होते ते मॅट कोर्टात अपिअर झाले आणि त्या ठिकाणी रिक्रुटमेंट रूल्स असतात प्रत्येक पदावरचे आणि क्लास 2 डायरेक्ट जे आहे त्याचा एक कोटा हा ठरलेला असतो. हा त्या ठिकाणी त्यांनी कोर्टाला दाखवून दिला आणि त्याप्रमाणे मग कोर्टाने तो स्टे उठवला. दरम्यानच्या त्याच काळामध्ये PSIचा पण स्टे उठलेला होता. परंतु दोन्ही ठिकाणी सिलेक्शन होणे ऑर्डर येत नसल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं होतं. सटाणा गावात अनेक लोक टिंगलटवाळी पण कदाचित करत होते, कारण माझी शरीरयष्टी ही काही फौजदारासारखी नव्हती त्यावेळी. 48 किलो वजन होतं, परंतु मी स्पोर्ट्समन होतो आणि मला त्यावेळच्या त्या फिजिकलमध्ये 200 पैकी 185 मार्क्स मला मिळालेले होते आणि माझं त्यामुळे त्यावेळी सिलेक्शन झालेलं. आणि काही लोकांना त्यावेळी वाटत असतं की बा आपला मुलगा नाही झाला त्याचं त्यांना दुःख नसतं, पण शेजारच्याचा झाला याचं दुःख त्या अशा वेळी जास्त असतं आणि असे मला बरेच टोमणे पण त्यावेळी मिळायचे. परंतु त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की PSIला जायचं नाही, स्पेशल ऑडिटरला जायचं, कारण ही क्लास 2ची होती, PSI ही क्लास 3 आहे. परंतु मग पहिले ऑर्डर ही कोर्टाच्या याच्यामुळे पहिले ऑर्डर PSIची आली. मग मी मार्च 95ला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथे ट्रेनिंगला मी जॉईन झालो. 3 महिने मी ते ट्रेनिंग केलं. 580 लोकांची बॅच होती 95ची. एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे दया नाईक, तो दया नाईक पण माझाच बॅचमेट, आम्ही त्या बॅचला होतो. परंतु जून महिन्यामध्ये स्पेशल ऑडिटरची ऑर्डर आली आणि मग मी PSIचा राजीनामा दिला आणि मी स्पेशल ऑडिटर क्लास 2 म्हणून जॉईन झालो आणि मुंबईमध्ये मी त्यावर्षी होतो. परंतु PSI आणि या सगळ्या गडबडीमुळे मी त्या वर्षाची प्रिलिम नापास झालो 94 आणि मग मी पुन्हा 96 साली परत राज्यसेवेची तयारी सुरू केली आणि मग स्पेशल ऑडिटरला असतानाच मग मी राज्यसेवेची प्रिलिम पण पास झालो आणि मग मी मुख्य परीक्षा पास होऊन तहसीलदार पदावरती माझी निवड झाली. मग मी स्पेशल ऑडिटरची 98 साली राजीनामा दिला आणि 98ला मी तहसीलदार म्हणून या खात्यामध्ये मी जॉईन झालो. धन्यवाद साहेब. सर, असं ऐकवत आलं आहे की MPSCच्या बाबत पार्शलिटी केली जाते आणि एक ठराविक कॅटेगरीकडे किंवा ठराविक वर्गाकडं MPSCचा कल जास्त असतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं, असं काही आहे का? मुळात स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये गैरसमज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरविण्यात आले. मुळात जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनी जर मनापासून तयारी केली तर ते 100% स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात.
माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी मी PSI साठी गेलो माझं वजन 48 किलो होतं आणि मी एकदम बारीक शरीरयष्टीचा होतो आणि माझं स्वतःचं जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत्या त्या चांगल्या असल्यामुळे माझं PSIचं त्यावेळी सिलेक्शन झालं. माझं मगाशीच मी सांगितलं की ग्रॅज्युएशन हे फिजिक्समध्ये होतं, परंतु मी जे अकाउंट्सचा संबंध आहे अशा स्पेशल ऑडिटरला सुद्धा सिलेक्ट झालेलो होतो. तर हे फक्त अभ्यास केल्यामुळे आणि त्या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळे झालं. मी मगाशीच सांगितलं की मी PSI जॉईन झालो आणि त्यानंतर 3 महिन्यात राजीनामा देऊन मी स्पेशल ऑडिटरला आलो आणि 3 वर्षात त्यानंतर इकडून रिलीव्ह होऊन मी तहसीलदार पदावरती जॉईन झालो. या तिन्हीसाठी मला कुठेही 1 रुपया कोणाला द्यावा लागला नाही, कुठलाही वशिला हा लागत नाही. मुळात आपण जसं म्हणतात त्या पद्धतीने हा गैरसमज माझा पण होता. माझाच म्हणण्यापेक्षा त्यावेळी ज्यावेळी मी MSc ला गेलो पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळी माझ्या बरोबरच्या मित्रांचा पण असाच गैरसमज होता. आम्ही मेसला जेवायला बसलेलो असताना MPSC ची एक हे आली होती, हा 91चा विषय आहे, जाहिरात आलेली होती आणि त्यावेळी आम्ही मित्र जेवण असताना चर्चा चालली होती आणि आमच्या चर्चेचा सूर हा MPSCच्या पार्सलिटी बाबतचाच होता आणि आमच्या समोर एक तिथे शिकत असणारा तो जेवण करत होता. त्याच्या शर्ट आणि पॅन्टला थिगळ होती, गरीब पार्श्वभूमीचा होता आणि ज्यावेळी असा पार्सलिटीचा विषय आला तो एकदम तळमळून तिडकीने एकदम रागावून उठला आणि त्याने सांगितलं, कोण सांगतं लागतं, मी माझ्या घरची पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची आहे, मी कमवा व शिकामध्ये पहिलेपासून शिकत आलेलो आणि आता सुद्धा विद्यापीठात कमवा व शिका या योजनेखाली मी शिकतो आहे. म्हणजे याच्यात ते लोक काम द्यायचे आणि त्या कामाच्या पैशातून ते शिकत होते आणि मला त्यावेळी काय 5-10 रुपयाचा पोटफी स्टॅम्प त्या ऍप्लिकेशनला लावा लागायचा. त्या व्यतिरिक्त मला 1 रुपया खर्च आलेला नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त या बाबतीमध्ये हे राहा आणि याच्यात कोणती यांचं सरस्टॅक्स ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं होतं. अविनाश भांबरेंना सुद्धा ज्यावेळी भेटलो त्यावेळी सुद्धा त्यांनी हेच सांगितलं, इंटरव्ह्यू तुम्ही अत्यंत सहजतेने द्या, इंटरव्ह्यूचा तुम्ही किती अभ्यास केला तर तो कमी आहे आणि काहीच नाही केला तरी तो पुरेसा आहे. शेवटी इंटरव्ह्यू तुमच्या व्यक्तिमत्वावरती आणि तुमच्या संपूर्ण पार्श्वभूमीवरती हे अवलंबून असते. इंटरव्ह्यू मध्ये काही लोकांना विनाकारण मोठमोठ्या बायोडाटा दाखवण्याची सवय असते आणि मग त्या बायोडाटावरती ती लोक प्रश्न विचारताना ती लोक पकडली जातात. तर असं काही करू नका, जे वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीने हे सांगा. या बाबतीमध्ये खरं तर असं आहे की अनेक लोक जे परीक्षा देतात ते स्वतःचं अपयश झाकण्यासाठी असे बरेच गैरसमज हे पसरवत असतात की इंटरव्ह्यू मध्ये पैसे मागितले मी दिले नाही म्हणून सिलेक्शन झालं नाही. मुळात इंटरव्ह्यूची पद्धतच लोकांना माहित नाही. लेखी परीक्षा जी असते त्या लेखी परीक्षेचे 12.5% मार्क्स हे इंटरव्ह्यूसाठी असतात. आता नवीन काय बदल झाला असेल मला माहित नाही, सतीश चंद्रा कमिटी त्यावेळी होती त्या पद्धतीने 12.5% मार्क्स हे इंटरव्ह्यूसाठी होते आणि MPSCच्या याच्यामध्ये तुमचे लेखीचे मार्क्स हे इंटरव्ह्यू वाल्या कोणालाही माहित नसतात. इंटरव्ह्यूचे पॅनल हे वेगवेगळे असते, MPSCच्या लोकांना पण ते मार्क्स माहीत नसतात आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स झाल्यानंतर जो तो ज्याचे त्याचे मार्क्स हे त्याच ठिकाणी सीलबंद करत असतो आणि ज्यावेळी निकाल लावायचा असतो त्यावेळी ते सगळं पॅनल एकत्र बसून ते ओपन करून ते मार्क्स एकत्र करतात आणि त्यानंतर ते मेरिट ठरत असतं. त्यामुळे तुम्हाला लेखीचे मार्क्स हे खूप महत्वाचे आहेत. अनेक लोक असे आहेत की लेखीमध्ये खूप मार्क्स आहेत पण इंटरव्ह्यूत कमी मार्क्स आहेत, परंतु लेखीचे मार्क्स जास्त असल्याने इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळाल्यामुळे ती लोक सिलेक्ट होतात. आणि काही विद्यार्थी असेही असतात की थोडे त्यांना लेखीत कमी मार्क्स असतात परंतु इंटरव्ह्यू मध्ये जास्त मार्क्स मिळाले तर ते पण सिलेक्ट होतात. तर मला ह्या परीक्षा देणाऱ्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की ह्या सगळ्या गैरसमजापासून तुम्ही दूर राहा, प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि यशस्वी कुठेही पार्सलिटी होत नाही. अशा याच्यात सुद्धा काही अशी फसवी लोक बाजारामध्ये आहेत. इंटरव्ह्यूला जी आहेत समजा 10 जागा असल्या तर 30 लोकांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं, म्हणजे एकाच 3 हे प्रमाण असतं. त्यामुळे तिघांपैकी एक जण तर सिलेक्ट होणारा असतो आणि मग अशा वेळी यादी तर सगळीकडे पब्लिश होत असते आणि मग अशा वेळी अशी लोक तुम्हाला अप्रोच होतात, ते तुम्हाला सांगतात तुमचं आम्ही सिलेक्शन करून देऊ, हे करू ते करू आणि आपली लोक फसत असतात आणि तिघांपैकी एकाचं सिलेक्शन होतं आणि आपल्याला असं वाटतं की यानेच आपलं सिलेक्शन केलं. असं काही होत नसतं. वरच्यावर पैसे हे करण्याचा या लोकांचा उद्योग आहे. अशा कुठल्याही याला आपण फसवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे या परीक्षा द्या. की महामारी महाराष्ट्र काय जगभर आली
त्या पिरियडमध्ये बरेच अधिकारी आपल्या कामापासून लांब पळत होते, डॉक्टर लोक लांब पळत होते किंवा नागरिक पण त्याला भयभीत झाले होते. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतः त्या कोरोना करता ड्युटी मागून घेतली, याच्या मागचा काय उद्देश? मुळात मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, माझा जन्म हा सटाणा येथे झाला, शिक्षण हे सटाणा येथे झालं आणि सटाण्याचं दैवत हे देव मामलेदार यशवंतराव महाराज. देव मामलेदार यशवंतराव महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे काही दुष्काळामध्ये केलेलं आहे, हा आदर्श आणि ते बाळकडू हे माझ्या रक्तात आहे. त्या व्यतिरिक्त माझे वडील जे होते, माझ्या वडिलांचं समाजकार्य खूप मोठं होतं. ते जरी LIC मध्ये क्लास 1 अधिकारी होते, तरी त्यांनी खूप समाजकार्य केलेलं आहे. नाशिक जिल्हा बेलदार समाजोन्नती मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. या व्यतिरिक्त इतरही समाजामध्ये त्यांचं खूप मोठं काम होतं आणि हे सगळं बाळकडू मी बघितलेलं असल्यामुळे माझा DNAच मुळात तो आहे. मी करोनाच नाही तर महसूल खात्यात काम करत असताना आपत्ती व्यवस्थापन हा महसूल खात्याचा विषय महत्वाचा आहे. भाग. आणि मी ज्यावेळी नेवासा येथे होतो त्यावेळी सुद्धा पूर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काम केलेलं. परंतु रावरी येथे असताना 26 जुलै 2005ला मुंबईमध्ये जी अतिवृष्टी झालेली होती, त्यावेळी सुद्धा आमचे नगर जिल्ह्यातली जी टीम गेली होती, त्या टीम मधून मी मुंबई परिसरामध्ये त्यावेळी काम केलेलं आहे, कल्याण. या व्यतिरिक्त मी उल्हासनगरला प्रांत असताना 2013ला केदारनाथ येथे जो महाप्रलय आलेला, त्या महाप्रलयात सुद्धा मी 15 दिवस महाराष्ट्र शासनाच्या टीम मधून मी त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये काम केले. आणि ह्यावेळी कोरोनाची ज्यावेळी महामारी आली त्यावेळी मी वेटिंग फॉर पोस्टिंग होतो. मला त्या ठिकाणी पोस्टिंग नव्हती काही कारणामुळे, त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमुळे मी डेप्युटेशनला पर्यटन विभागाला गेलेलो होतो आणि पर्यटन विभागाचा माझा टेन्युअर संपल्यानंतर मी तिथून रिलीव्ह झालेलो होतो. परंतु त्यानंतरचं राज्यपाल शासन, त्यानंतर मध्ये काही 2-3 दिवसाचं सरकार आणि त्यानंतरचं आलेलं सरकार, यात मंत्रिमंडळ वगैरे या सगळ्या काळामुळे पोस्टिंग नव्हती आणि अशा याच्यात मी घरीच होतो. आणि घरीच असताना मुळात हा पिंड कामाचा आहे आणि कोरोनाची जी काही महामारी आहे तिचा व्यापकता लक्षात आलेली आहे. आणि ही व्यापकता लक्षात आल्यामुळे की इथं आपली मदत लागणार आहे हे मन मला स्वस्त घरी बसू देत नव्हतं. मग मी त्यावेळेचे तत्कालीन नाशिकचे जिल्हाधिकारी आदरणीय सुरजजी मांढरे सर यांना मी सांगितलं होतं की सर आपत्ती खूप मोठी आहे, लक्षात आलेली आहे आणि ही व्यापकता लक्षात आल्यामुळे की इथं आपली मदत लागणार आहे हे मन मला स्वस्त घरी बसू देत नव्हतं. मग मी त्यावेळेचे तत्कालीन नाशिकचे जिल्हाधिकारी आदरणीय सुरजजी मांढरे सर यांना मी सांगितलं होतं की सर आपत्ती खूप मोठी आहे आणि याच्यासाठी जेव्हा केव्हा मदत लागली तर मला तुम्ही कधी पण सांगा, त्यावेळी मी काम करायला तयार आहे. आणि त्याच वेळी ज्यावेळी लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व रेल्वे बंद झाल्या, सर्व वाहतूक बंद झाली आणि मजुरांचे लोंढेच्या लोंढे मुंबईकडून उत्तर भारतात असतील, बिहारमध्ये असतील, मध्य प्रदेशमध्ये असतील, असे परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे मुंबईतून निघाले आणि पायी ते जायला लागले. आणि त्याच वेळी मग मला मांढरे सरांनी फोन केला, अरे नितीन तुला मायग्रंट लेबरचं काम देतो, तू करशील का? मी म्हटलं सर एनी टाइम. आणि मी त्या क्षणी गेलो आणि लगेच सर्व तहसीलदार यांची मीटिंग घेतली. त्या मायग्रंट लेबरमध्ये त्यांना मुळात शेल्टर्स हे करायचे होते. अशा जिल्ह्यामध्ये 29 शेल्टर्स आम्ही त्यावेळी निर्माण केले आणि हे जे काही पायी जाणारे मजूर होते त्या सर्व मजुरांना आपण त्या शेल्टर्समध्ये त्यावेळी ठेवलं होतं. आणि शेल्टर्समध्ये ठेवल्यानंतर 40 दिवस आपण ते सर्व मजुरांना त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था जेवणा खावण्याची. सुरुवातीचे 2 दिवस खूप त्रास झाला. त्या शेल्टरमध्ये त्या लोकांनी दगडफेक पण झाली होती आमच्या इगतपुरीकडे. तर त्यावेळी सर्व लोक चिडले होते की बा आपण यांची व्यवस्था करतोय आणि हे असे का वागतायत. तर त्यावेळी मी आमच्या सर्व तहसीलदार आणि सर्व खालच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आपण शांत ठेवा, त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे आपण समजून घेऊ. आणि मग त्या लोकांकडे गेल्यानंतर पहिले तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला घरी जाऊ द्या. मुळात शेल्टर हे जरी आपण म्हणत असलो, ते नाव गोंडस जरी असलं तरी ते शेल्टर नाही, एक प्रकारची ती नजरकैदच होती आणि अशी नजरकैद ही कोणालाही नको असते. आणि त्यामुळे त्या लोकांचा ओढा हा घराकडे जाण्याचा होता आणि लोक एकच म्हणायचे की मरना ही है साहब तो घर जाके गाव जाके मरेंगे, यहाँ नहीं मरेंगे. म्हणजे अशी एक लोकांची मानसिकता होती. पण मी त्यांना म्हटलं हमको भी आपको रखने के लिए कोई इसमें आनंद नहीं आता है, लेकिन तुम्हारा एक्झॅक्ट प्रॉब्लेम क्या है. तर त्यावेळी प्रॉब्लेम काय होता, आपल्याकडे
सहज आणि लवकर तयार होणारा आणि लोकांपर्यंत देणारा आपण जे फूड देतो ती खिचडी असते, तांदळाची खिचडी. आणि त्यावेळी त्या लोकांना खिचडीच आपण जेवायला देतो. याबरोबर त्या ठिकाणी काही साऊथ इंडियन लोक पण पुढे आलेली होती की जे फूड पुरवत होती, ते पण तांदळाचीच खिचडी करून देत होते. आणि मग ही सगळी जी मजूर होती ही सगळी नॉर्थ इंडियन लोक होती. ती म्हणायची आम्ही उत्तर भारतीय, ये खिचडी हमको हजम नाही होत आहे. दादा, आता तुम्ही हा एवढा प्रवास केला आणि ठिकठिकाणी तुम्ही अगदी नेवाशाला दंगल हाताळली, नंतर उत्तराखंडला जाऊन भूकंपाचं केलं आणि MPSC 3 वेळा क्रॅक केली. तर तुम्ही या नवीन पिढीला काय सांगू इच्छिता? मुळात स्वतःवर विश्वास ठेवा. जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे त्याचा प्रयत्न करा. फक्त काहीतरी दिखावा करायचा म्हणून करू नका. आणि जे काही अपयश आलं ते अत्यंत स्पोर्टिव्हली स्वीकारा आणि कशामुळे अपयश आलं त्याचं स्वतः अनालिसिस करून त्याच्यातून दुरुस्त कसं करता येईल हा प्रयत्न. आणि मुळात मला युवा पिढीला हे सुद्धा सांगणं आहे, सगळी युवा पिढी आता फक्त आभासी जगामध्ये रमणारी झालेली आहे, व्हर्च्युअल याच्यामध्ये रमणारी झालेली आहे. मुळात ते आभासी ही वस्तुस्थिती नाही, हे तात्पुरतं क्षणिक भौतिक सुख आहे. खरा जो काही माणसाचं व्यक्तिमत्व घडतं आहे ते लोकांमध्ये मिसळल्याने घडतं आहे. आणि आपण जे काही आहोत ते समाजामुळे आहोत, ही एक भावना ही प्रत्येकाने ठेवून समाजकार्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. समाजात ज्या काही चुकीच्या गोष्टी आपल्याला दिसत असतील त्या दुरुस्त करण्यासाठी आपण काय करू शकू याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हाच मला एक संदेश वाटतो. मुख्य संपादक तथा संचालक सन्माननीय प्रफुल्ल चंद्रजी, आपण आता ही सर्व दादांची मुलाखत आहे की याच्यातून एकंदरीत आपल्याला काय वाटतं किंवा विद्यार्थ्यांना काय संदेश आहे? तर आता आपला जो वेब पोर्टल आहे कुमावत बेल्दार, याची प्रेरणा मला दादांनीच दिली होती. की मला म्हटले की बाबा डिजिटल युग आहे, सर्वजण आज आभासी जीवनात जगतायत आणि सॉफ्टवेअरला चिकटून राहतात मोबाईलमध्ये. तर अशा वेळेला एखादं असं चॅनल पाहिजे की त्यांना ओढून आणायचं आणि त्यांच्यापर्यंत संदेश द्यायचा. म्हणून आम्ही त्यांच्या हस्ते उद्घाटन करून वेब पोर्टल 15 ऑगस्टला स्थापन केलं. आणि आता सर्वांना दादांनी जे सांगितलं की आभासी जीवनात राहू नका, नंतर हे गैरसमज ठेवू नका की MPSCला कॉपी होते, काय होते, असं काही होत नाही. सर्वांनी कष्ट करा आणि अभ्यास करा आणि दादांसारखंच चांगल्या पदावर जा, एवढंच मी माझं 2 शब्द सांगतो. कुमुदताई, नमस्कार. हा, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. या उक्तीप्रमाणे दादांच्या यशस्वीपणाच्या मागे आपण आहातच. आपले अभिनंदन. आपले माहेर बद्दल थोडे सांगा. धन्यवाद ताई. माझं माहेर विदर्भात अकोला जिल्हा इथे तेल्हाराचं आहे. माझे वडील श्री दयालसिंग रामसिंग बलोदे आणि आई सौ कुसुम दयालसिंग बलोदे. माझं शिक्षण पण तेल्हारा येथेच झालेलं आहे. मी BA केलेलं आहे. शिक्षण माझे वडील आई सांगितलं. आपले संसारिक आयुष्यात आपले किती काय करतात ते सांगा. अपत्य मुलं. मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलगी MBA करते मुंबईला आणि मुलगा डिप्लोमा करतो सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. दादा एवढ्या नोकरीत समाज कार्यात बिझी असतात. नोकरी निमित्त बाहेरगावी असताना आपण कसे मॅनेज केले? मॅनेज करायला सासू सासऱ्यांची आणि नातेवाईक आपत्यांची खूप मदत झाली. यांच्या स्वभावामुळे मला सगळे अर्ध्या रात्री सुद्धा जाऊन यायचे मदतीसाठी. त्याच्यामुळे कुठलीच अडचण नाही आली आणि पाठीशी सासू सासरे पण होते. त्याच्यामुळे असं कधीच कुठलीच गोष्ट कठीण नाही. ताई साहेब, नमस्कार. ताई साहेबांना तुमच्या मुलाने सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या एवढी प्रगती केली, आपणास त्याबद्दल काय वाटते? तो सगळ्यांसाठी धावून जातो, सगळ्यांना मदत करतो, सगळ्या याच्यात भाग घेतो. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो. आणि ज्यावेळेस MSCला चालला तो आमच्या आधी आजारी होत्या,
आजीच्या पाया पडायला गेलो. आजी म्हणजे माझा भाऊ खूप मोठा साहेब होईल, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने तो साहेब झाला. हा. आणि मला म्हणे तुझं खूप कल्याण होईल, त्यामुळे कल्याण झालं. अरे वा.